वृषाली पुण्यातील नदीपात्राजवळ एका अज्ञात व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळते आणि आपण पाहू शकतो घटनास्थळावरती आता पुणे पोलीस दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण घटनेची आता माहिती पुणे पोलिसांकडून घेतली जात आहे। साधारणतः पहाटेच्या सुमारास या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची माहिती आता मिळते, कारण त्याच्या गळ्यावर आणि हातावरती जखमा असल्याचं पाहायला मिळतं। आत्ता काही वेळापूर्वी फॉरेन्सिक टीम देखील आता या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि या संपूर्ण घटनेचा तपास आता केला जात आहे, कारण काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी अशाच पद्धतीने एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने या नदीपात्राजवळ एका अज्ञात व्यक्तीची हत्या करण्यात आलेली आहे। व्यक्तीची ओळख अद्यापर्यंत पटू शकलेली नाहीये, नेमकं कारण देखील अद्यापर्यंत पोलिसांना समजू शकलेलं नाहीये। मात्र या संपूर्ण घटनेचा सर्वच बाजूंनी तपास आता पुणे पोलिसांकडून केला जात आहे। पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो भिडे पूल जवळ आहे आणि नदीपात्राजवळ या व्यक्तीची हत्या करण्यात आलेली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांकडून एकूणच शहरातला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। सर, काय नेमकी घटना काय आहे, काय प्राथमिक माहिती काय? असे आज आपल्या सकाळी 7:30च्या सुमारास जे बीट मार्शल पेट्रोलिंग करत होते त्यांना आपल्या एका ओळखीच्या माणसाकडून फोन आला की सकाळी या ठिकाणी कोणीतरी शव पडलेला आहे, त्याला वार झालेले आहेत। आता प्राथमिक अंदाज करता त्यांना वार झालेले आहेत असं दिसून येत आहे। ॲम्ब्युलन्समधून आम्ही आता त्याची शव पाठवत आहे। इनक्वेस्ट पंचनामा करण्याचा प्रयत्न चालू आहे, आयडेंटिफिकेशन करतो आहे आणि बाकीची पुढील कारवाई करतो आहे। धन्यवाद सर। सरांनी जी काही माहिती दिलेली आहे त्यानुसार या संपूर्ण प्राथमिक माहिती पोलिसांना मिळालेली आहे, त्याचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।